हे माझं की स्टँड आहे. चला तर दुपारचा ब्लॉग सुरू करू. तर मी आत्ता बनवत आहे पोहे, म्हणजे की दादूच्या नाश्त्यासाठी. आणि मी हळू बोलते आहे, मुलं माझी झोपली आहे आणि लाईट नाही आहे. पोह्यांसाठी मी कढईमध्ये तेल टाकून जिरं, कांदा, मिरची आणि हळद टाकून घेतली. इकडे मी शेंगदाणे भाजून घेतले थोडे थोडे, फार नाही. त्यातून एवढी मिरची ठेवली दादूला, म्हणजे की तिखट नको म्हणून. आणि इकडे मी पोहे चाळून घेतलेत आणि भिजवून घेतलेत. पोहेच करायचे मला, भात नाही झाला म्हणजे नाही, पोहेच होतील. भांडे वगैरे घासून घेतले मी आज. हा माठ घेतला आहे आम्ही 100 रुपयाला. खूप छान आहे, खूप गार पाणी असतं त्यामध्ये. इथे मी कांदा चांगला तळून घेते. हे शंभूसाठी मी पोहे बनवते आणि मला ढब्बूसाठी प्लेन शिरा म्हणता येईल किंवा रवा म्हणता येईल, किंवा त्याला गोड वगैरे अजून मी चालू केलं नाही. मी खजूर घालून पाण्यामध्ये रवा शिजवून घेणार आहे आणि ते ढब्बूला खाण्यासाठी. आणि इथे मी पोहे करते जे की दादूला खाण्यासाठी. आता मी यातली ना थोडी मिरची काढून घेते, कारण की तिखट नाही खाणार तो जास्त. फक्त एक चव येण्यासाठी मी मिरच्या तळून घेतल्या. त्या मिरच्या मी संध्याकाळी भाजीसोबत तोंडी लावल. फेकून मी असं काही देत नाही फार. असं नाही की मी फार कंजूस आहे, विषय तसा नसतो. कारण कसं सिटीमध्ये ना आपल्याकडे गाई नाही आहे, कुत्रे नाही आहे, मांजर नाही आहे, शेत नाही आहे, शेजारी पाजारी नाही आहे. तर उगीच आपलंच अन्न कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकणं म्हणजे अन्नाचा अपमान आहे, जे की रस्त्यावरच्या लोकांना, लहान लहान छोट्या छोट्या मुलांना ते मिळत पण नाही. तर अन्नाचा माज करायलाच नको. आता ह्या ज्या मिरच्या आहे, मी मस्तपैकी संध्याकाळी काय जी भाजी असेल त्यासोबत मी तोंडी लावल. पण फेकून मात्र मी देणार नाही, कारण की मी दूध घालून आणलेली पिशवी पण जपून ठेवते. चला, कांदा चांगला फ्राय झाला आहे. यात आपण थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊ. मुलांना शेंगदाणे फार आवडतात. मग मी थोडंसं आधी भाजून घेतलं आहे आणि मग थोडंसं, त्याला तळलेले आवडत नाही, तर मी तळूनच घेणार होते, नाही घेतलं मग. आणि मला खूप हळू बोलावं लागतं आहे. लाईट नाही, फॅन चालू असला की मग आवाज येत नाही, मुलांपर्यंत जात नाही. मग मी मोठ्याने बोलू शकते. एक तर आवाज मला देवाने माणसांसारखा दिला आहे, त्यामुळे मी हळू बोलते. इथे मी पाणी उकळून ठेवलं आहे गार होण्यासाठी. मुलांना पिण्याचं पाणी येते. अजूनही मी गरम गार करूनच मुलांना पाणी देते. डायरेक्ट जारचं पाणी काही देत नाही. आणि आमच्याकडं आरो वगैरे अजून काही नाही. चला, यात मस्तपैकी मी असे पोहे टाकून घेते. ऊन खूप येतं या खिडकीमधून, त्यामुळे ना हे बघा किती ऊन आहे. त्यामुळे ना असं प्रॉपर व्हिडिओ येत नाही. म्हणतात नाही HD व्हिडिओ. आणि एक तर आपला मोबाईल पण एकदम टामटुमे. बघू, झाली चॅनलची ग्रोथ तर आपण छान असं मोबाईल घेणार आहोत, मग शूट करू, छान छान व्हिडिओ टाकू. पण तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही छान वाटेल, मला हुरूप येईल
म्हणतात ना एक मोटिवेशन ते मिळेल. खूप येईल मला. मस्त मी छान छान ब्लॉग तुमच्यासमोर घेऊन येत जाईल. मनातून आनंद असणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मी बनवतेच आहे आणि मला व्ह्यूजच येत नाही, सबस्क्रायबरच वाढत नसेल, तर मग मलाही असं वाटतं की अरे यार, लेकरं बाळांकडे दुर्लक्ष करून आपण काय करतो आहे हे. असं थोडंफार आता बघतायत ना तुम्ही, तर एक सबस्क्राईब करत जायचं, लाईक करत जायचं. तुम्हाला फोर्स नाही करत मी, पण करत जा. झाकण ठेवून घेऊ. यात मी थोडीशी साखर टाकून घेते, जेणेकरून तिखट गोड चव येते पोह्यांना. आणि मी तेल जास्त टाकलेलं नाही. तुम्हाला कुठं कोढे कोढे पोहे दिसत असतील, म्हणजे की सफेद पिवळे सफेद पिवळे, कारण की हे दादूसाठी बनवते आणि जास्त ऑइल नाही यूज करत मी लहान मुलांना. तुपामध्येच असतं त्यांचं जेवण, तर मग आता हे पोहे तुपामध्ये कसं शिजवणार, नाही का. चला, शिजले आहेत पोहे, खाली उतरून घेतले मी आता. हे बघा, ते पिवळे आहेत म्हणजे की थोडेसे ग्रीनिश आहेत, पण ते प्रॉपर व्हिडिओमध्ये आता दिसत नाही आहे. तर ठीक आहे, हा होता माझा आजचा ब्लॉग दुपारचा. मी आता काही फार बडबड करत नाही. मुलं झोपली आहेत माझी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. थँक्यू.